नमस्कार मित्रांनो, वेदिकास टेक्नॉटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बराच वेळेला आपण गाडी सेल करतो किंवा गाडी चेंज करतो, अशा वेळी फास्टॅग अकाउंट क्लोज करणं जरुरीचं असतं आणि यावरच आजचा हा व्हिडिओ आहे। तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। प्रथम क्रोम ब्राउझरमध्ये ICICI फास्टॅग लॉगिन असं टाईप करायचं आहे। जो पहिला ऑप्शन आपल्यासमोर दिसेल ICICI बँक होम फास्टॅग यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्यासमोर सेकंड होम पेज ओपन होईल। याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल लॉगिन आणि कॉर्पोरेट लॉगिन हे दोन असतील। याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल लॉगिनवरती क्लिक करायचं। अगेन याच्यामध्ये दोन ऑप्शन्स असतील, लॉगिन व्हाया युजर नेम, लॉगिन व्हाया मोबाईल नंबर। तर मोबाईल नंबर सर्वात सिंपल आहे, आपण त्यावरून लॉगिन करणार आहोत। याच्यामध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे। त्याच्यामध्ये आपला कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्या। मोबाईलवरती नंतर OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP नंतर पुढील स्टेप। रिमेंबर मी हे तुम्ही टिक केलं तर चालेल, मी करत आहे आणि लॉगिन करायचं आहे। त्यानंतर हेच आपल्याकडे होम पेज तयार होईल। याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज असतील, ते ॲडव्हर्टाईज क्लोज करा, आपल्या काही कामाच्या नाही आहेत। त्याच्यानंतर याच्यामध्ये होम स्क्रीन अशा प्रकारचं असेल आणि या होम स्क्रीनमध्ये आपली सर्व समरी आपल्याला दिसते की याच्यामध्ये अकाउंटमध्ये किती पैसे आहेत आणि तुमचं रिसेंट काय स्टेटमेंट वगैरे तुम्हाला सर्वाला काढता येईल। याच्यामध्ये पाठीमागून 3 नंबरचं जे ऑप्शन आहे क्लोज अकाउंट, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचं पॉपअप येईल, त्याच्यामध्ये आय ॲग्री अँड ॲक्सेप्टवरती क्लिक करा। याच्यामध्ये आपण बघत आहात की याच्यामध्ये आपल्याला फास्टॅग नंबर दिसत आहे, गाडीचे डिटेल दिसत आहे। बऱ्याच वेळेला मोबाईल नंबरवरती एकपेक्षा जास्त व्हेकलचे फास्टॅग लिंक असतात, बट या ठिकाणी माझं एक आहे, तर मी या एकवरती क्लिक करत आहे आणि खाली दिलेली इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरून घ्यायची। त्याच्यामध्ये आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, काही नॅशनल IDचं प्रूफ लागणार आहे आणि या ठिकाणी रिक्वेस्टर माझं नाव मी टाकत आहे। ID कार्डमध्ये आधार कार्डवरती मी क्लिक करत आहे। ID प्रूफची मी सॉफ्ट कॉपी ऑलरेडी मी साईडला काढून ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये मी ID प्रूफची सॉफ्ट कॉपी लावत आहे। या ठिकाणी ID कार्डचं सॉफ्ट कॉपी आपण आधार कार्डचं अटॅच केलेलं आहे। नंतर बँकेचं पासबुक आपण या ठिकाणी पासबुक किंवा कॅन्सल चेक आपण अटॅच केलेलं आहे। नंतर बँकचे डिटेल्स आपल्या या ठिकाणी टाकायचे आहेत। बँकेचं नाव, होम ब्रांच, अकाउंट होल्डर्स नेम, अकाउंट नंबर 2 वेळा कन्फर्म करा, तो करेक्ट आहे की नाही याची खात्री करा। नंतर बँकेचा IFSC कोड आणि सेविंग अकाउंट टाईप, वेदर इट इज तो करंट अकाउंट आहे की सेविंग अकाउंट आहे, हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे आणि पुढे जायचं आहे। या ठिकाणी पुढे जाण्या अगोदरती आपल्याला या ठिकाणी अकाउंट आपण का क्लोज करत आहेत त्याचं रिझन आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे। गाडी आपली चेंज झालेली आहे असं आपण या ठिकाणी रिझन टाकलेलं आहे। द सबमिट, पुन्हा ते कन्फर्मेशन मागत आहे, तर कन्फर्मेशन आपण त्या ठिकाणी ओके करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला एक पॉपअप मेसेज येईल की आपली जी रिक्वेस्ट आहे ती सबमिट झालेली आहे आणि पुढच्या 12 दिवसामध्ये आपल्याला आपली रिक्वेस्ट पूर्णपणे क्लोज केली जाईल आणि आपला जो पैसा आहे तो आपल्या अकाउंटला सबमिट होऊन जाईल। धन्यवाद।